Thank you very much. First of all, I thank to our great personality, Mr. Athar Amir. On our request, already he is now very busy person, but he has come on our request. He was associated with us since last 2-3 years, and all my faculty members, dear students. फर्स्ट ऑफ ऑल आप बताइए कि मराठी, हिंदी या इंग्लिश तीनों में कौन सा आपको सूट लगेगा? मराठी? बरं, ठीक आहे. आपल्या याच्यामध्ये पहिल्यांदा एवढे सांगा की ग्रॅज्युएशन किती केलेले आहेत आणि आता सध्या जे आहे की सिरियसली किती तयारी पहिल्यांदा ग्रॅज्युएशनमध्ये कितीचं कोण कोण आहेत आता जी तयारीचा म्हणजे ग्रॅज्युएशन करत आहेत आणि जे सिरियसली जे तयारी करत आहेत ते बाकीचे आहेत का? सिरियसली UPSC आणि MPSCची तयारी करणारे किती लोक आहेत त्यांचे हात वर करा. वा, ग्रेट. म्हणजे अटेम्प्ट्स वगैरे दिलेले आहेत का याच्यामध्ये स्टुडंट्स वगैरेनी? काही अटेम्प्ट्स दिलेले आहेत, इंटरव्ह्यू वगैरे दिलेले असे आहेत का की फ्रेशर आहेत सर्व? फ्रेशर आहेत की काय? ओके, ठीक आहे. आपण आज इथे जे आहे की जे जमलेले आहोत की आपल्याला UPSC आणि IAS याच्यासाठी जे आहे की मार्गदर्शन पर शिबिर आपण आयोजन केलेलं आहे आणि संपूर्ण देशातून ज्या ठिकाणी दहशतवाद आहे अशा एका ग्रामीण भागातून जे आहे एक विद्यार्थी जे आहे की त्यांच्या आईवडील जे आहे की एकदम असे आपल्याच मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत, लेक्चरर आहे वडील आणि आई हाऊसवाईफ आहेत, सामान्य कुटुंबातील एक स्टुडंट जे आहे तयारी करून पहिल्यांदा गेल्या वर्षीच्या अटेम्प्टमध्ये अथर आमिरने जे आहे की ग्रॅज्युएशन झाल्या त्याच वर्षीमध्ये जे आहे वयाच्या 22व्या वर्षी UPSCची परीक्षा पास केली आणि आता सेकंड अटेम्प्ट ज्यावेळेस होता म्हणजे ऑलरेडी त्यावेळेस त्याला इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस भेटलेली आहे आणि आता जे आहे की त्यानं नंतर त्याचं रँक इम्प्रूव्ह करण्यासाठी वयाच्या 23व्या वर्षी त्याचं डेट ऑफ बर्थ जे आहे की 5 सप्टेंबर 1992 आहे. म्हणजे किती कमी वयामध्ये त्यांनी जे आहे की अचिव्हमेंट केलेलं आहे आणि दहशतवाद जे आहे टेररिझमच्या पूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये टेररिझम जम्मू काश्मीरचं जातं आणि अशा दहशतवादी एरियामधून याच्या ग्रामीण भागातून आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून याचं काय असं काय बॅकग्राऊंड नाही, वडील खूपच मोठे बिझनेसमॅन किंवा असं नाही, एकदम मध्यमवर्गीय कदाचित तो आपल्यामधलाच एखादा असा आहे तरी आज त्यांनी जे आहे की यशाचं शिखर गाठलेलं आहे, उच्चांक गाठलेला आहे पूर्ण देशामधून, संपूर्ण देशामधून जे आहे की त्याला जे आहे की ऑल इन 2015च्या एक्झाममध्ये UPSCच्या एक्झाममध्ये भारतातून जे आहे की 2ऱ्या क्रमांकाचं स्थान भेटलेलं आहे. तर मित्रांनो UPSC आणि MPSC जे आहे आता माझे पूर्ण फॅकल्टी मेंबर मॅडम आणि सर्व लोकांनी जे आहे की UPSCच्या बद्दल खूप डीपली आपल्याला सब्जेक्ट वाईज आणि या बाबतीमध्ये माहिती सांगितलेली आहे. आणि UPSC करायचं म्हणजे काय, IAS करायचं म्हणजे काय करायचं आपल्याला? IAS भारतामध्ये जे आहे भारत जो देश जो आहे हा कोण चालवतो? 3च जण. एक मेन जे आहे लोकशाहीचे जे 3 आधारस्तंभ जे आहेत, एक आहे नौकरशाही, राजकीय आणि जे आहे की ज्युडिशरी. या 3 लोकशाहीच्या 3 आधारस्तंभामध्ये जे आहे की भारत देश चालतो आणि आपला भारत जो चालतो हा कोणी चालवत नाही. इट इज म्हणजे हा जे आहे की रूल ऑफ लॉच्या अंडरमध्ये जे आहे की भारत देश चालतो आणि याला कंट्रोल करणारे जे आहे की हे 3 मेन आधारस्तंभ आहेत. लोकशाहीचं जे टिकून जे आहे भारतामध्ये ते आहे. तर आपण जे काय UPSCचा आणि MPSCचा अभ्यास करतोय तर एक जे आहे नौकरशाही जो हा भाग आहे, नौकरशाही जे आहे ब्युरोक्रेसी जे आहे हा एक पिलर जो आहे लोकशाहीचा, त्या पिलरचा एक वन ऑफ द पार्ट जे आहे बनण्यासाठी जे आहे आपण जे आहे की UPSCची तयारी करतो. आणि UPSC आणि MPSCची तयारी करून आपण काय भेटणार आहे आपल्याला? काय IAS झालो, हे झालो, डेप्टी कलेक्टर झालो म्हणजे काय झालो?
आपल्याला जे आहे की आपल्या हातामध्ये सत्ता आली, पॉवर आली. आपण पॉवर आल्याच्या नंतर आज आपण जे आहे की आज तुम्ही स्टुडंट आहेत. आज आपल्याला ग्रामीण भागातून बरेच आपण इथं पुणे म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. शिक्षणाची माहेरघर आहे, शिक्षणाचं माहेरघर आहे पुणे. आणि त्या ठिकाणी जे आहे की आपण वेगवेगळ्या ग्रामीण भागातून आलेले आहे, गरिबीतून आलेले असेल कोणी, ज्यांचे आईवडील जे आहेत की शेतमजुरी वेगवेगळ्या अलग अलग यामधून आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या ड्रॉट एरिया आहे, मराठवाडा विदर्भमध्ये जे आहे की सिव्हिअर ड्रॉट, त्या एरियामधून जे आहे की तुम्ही आत्महत्याग्रस्त भागातून कोणी आला असेल. आपले आईवडील जे आहे की आपल्याला पाठवतात मुंबईला, पुण्याला, दिल्लीला, आणि UPSCचे अभ्यास करा, MPSCचा अभ्यास करा असं म्हणतात. तर ॲक्च्युली आपल्याला UPSC आणि MPSC मिळून काय देते? UPSC IAS बनून आपल्याला काय देते? तर ते जे आहे की आपल्याला जे आहे की पॉवर देते. आणि ज्या पॉवरच्या माध्यमातून जे आहे तुम्ही उद्या चालून जे आहे की देशाचे जे आहे आपलं जे नाव जे आहे UPSC आणि MPSC करून फक्त देशातच नाही, विदेशामध्ये सुद्धा तुम्ही IFS बनून इंडियन फॉरेन सर्व्हिस जे आहे आपल्या ग्रामीण भागाचं, आपल्या आईवडिलांचं जे आहे की नाव जे आहे रोशन करू शकता. आपल्या आता अत्यंत असे उदाहरण आहेत. आता माझा एक मित्र, आम्ही गेल्या लास्ट इयरमध्येच जे आहे की ऑस्ट्रेलियाला मी गेलो होतो. डॉक्टर विनोद बहादे 2006 बॅचचा. त्याचे वडील जे आहे की आपले जे बल्लारशाह मिलमध्ये जे आहे की पिऊन होते. एक नोकरदार वर्गाचा मुलगा जो आहे की तो आज इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये आहे. आजही त्याचा भाऊ जो आहे, म्हणजे तो इतका ऑनेस्ट ऑफिसर आहे, त्याचा भाऊ जरी आजही जो आहे तो सुद्धा रिक्षा चालवतो चंद्रपूरमध्ये. अशा ग्रामीण भागामधून जे आहेत की हे झाले. आणि तो जो आहे आज सिडनी, जगातला म्हणजे जे वन ऑफ दी बेस्ट इकॉनॉमी जे आहे आणि वन ऑफ द ब्युटिफुल कंट्री जे आहे जगाच्या याच्यामधलं, त्या कंट्रीचा कॉन्सुलेट जनरल आहे. तर अशा पद्धतीने जे आहे की तयारी करून जे आहे की सत्तेमध्ये येणं आणि त्याच्यामधून पॉवर मिळवणं आणि आपल्या आईवडिलांचं नाव, आपल्या गावाचं नाव आज उद्या जर तुम्ही एखादा कोणी जरी UPSC MPSCमधून पास झाला, IAS झाला, तर त्याचा नुसतं त्यानं एकटा होत नाही. त्याचं कुटुंब, त्याचं गाव, त्याचा जिल्हा, त्याचा जो राज्य आणि त्याच्यानंतर इंटरनॅशनली ज्यावेळेस जातो त्यावेळेस जे आहे की कंट्री बघतात, फ्रॉम विच कंट्री. तर त्यावेळेस जे आहे की त्यावेळेस आपल्याला कळते की काय सत्ता आहे आणि कशासाठी हे करत आहे. आता आपण ज्यावेळेस UPSC MPSC करतो, झालो IAS झालो, त्यावेळेस जे आहे की आपले सर्व जे पॉवर्स असतात आपल्याला पूर्ण भेटतात. आणि आपल्याला जे आहे की एक संधी भेटते ती आपल्याला ग्रामीण भागातल्या आपल्या ज्या समस्या सोडवण्याची. आपल्याकडे जे 4 लोक आपल्याकडे अपेक्षेने येतात आणि आपण जे आहे एक दुवा असतो केंद्र शासन, IAS झाल्याच्या नंतर केंद्र शासन आणि राज्य शासन यामधला जो आहे की महत्त्वाचा एक दुवा म्हणून जे आहे की आपण काम करतो. लोकांच्यासाठी, लोकांच्या सेवेसाठी आपण तत्पर राहतो. इरिस्पेक्टिव्ह ऑफ आपल्या पर्सनल गेन पण एवढे चांगले फॅसिलिटी असतात UPSC आणि MPSCमध्ये की आपल्याला आयुष्यामध्ये त्याच्यानंतर दुसऱ्या काही गोष्टी करायची गरज नसते. आणि याच्याशिवाय दुसरं कोणतं करिअर ऑप्शन जे आहे की मी तरी आतापर्यंत जे माझ्या करिअरमध्ये जे आहे की माझ्या एंटायर एक्सपिरियन्समध्ये मी नाही बघितलेलं. IAS आणि IPS ह्या ज्या आणि इंडियन फॉरेन सर्व्हिस या 3 अशा क्रीम पोस्ट आहेत देशामध्ये की याच्यासारखं कोणतंच अल्टरनेट करिअर जे आहे की कोणतंच नाही. तुम्ही रिलायन्समध्ये जा, तुम्ही अंबानी बना, तुम्ही टाटा बना, काही बना, पण एकदा ज्यावेळेस एखादा अधिकारी ज्यावेळेस त्याला वाटेल की त्याला नाही काही करायचं तर तो काही करणार. माझं करून अशोक खेमकासारखं किती वेळेस 44 वेळेस ट्रान्सफर करा, आणखीन मी तयार आहे. कारण मी जे आहे की ऑनेस्ट आहे आणि मी जे केलेलं आहे ते सत्य आहे. त्यामुळे सत्याला आणि ऑनेस्टीला चॅलेंज नसते. तुम्ही किती जे आहे हे करा. अशा प्रकारची संधी जी आहे ते आपल्याला जे आहे की भेटते. पॉवर म्हणजे ज्यावेळेस सत्तेत आला तर आपल्याला लोक विचारतात पॉवर रिस्पेक्ट पॉवर, स्ट्रेंथ रिस्पेक्ट स्ट्रेंथ अँड विकलिंग्स आर नॉट ऑनर्ड. कोणीच विचारत नाही त्यांना. सत्ता जर असेल तुमच्याजवळ, पॉवर जर असेल तर तुम्हाला पॉवर जे आहे की जवळ खेचते. पॉवर रिस्पेक्ट पॉवर, स्ट्रेंथ रिस्पेक्ट स्ट्रेंथ अँड विकलिंग्स आर नॉट ऑनर्ड. कुठंच ऑनर होत नाही त्यांना.
आणि त्यामुळे जे मी म्हणतो की तुम्ही तयारी करा, बिलकुल तयारी करा. आणि आमचे जे काही लागेल सपोर्ट, विजन इंडिया गेल्या 2008 पासून आम्ही इस्टॅब्लिशमेंट केलेली आहे. महाराष्ट्रातली एकमेव इन्स्टिट्यूट आहे की जे एवढ्या वर्षापासून कंटिन्यू जे करत आहेत. आमचे 400च्या वर विद्यार्थी जे आहे की पूर्ण वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये, जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी असो, इवन वर्ल्डमध्ये वेगवेगळ्या कॉन्सुलेट जनरलमध्ये आता जे विद्यार्थी आहेत ते कुठं कलेक्टर झालेले आहेत. म्हणजे 2008 पासूनचे जे आहेत आणि काही कॉन्सुलेट जनरलपर्यंत गेलेले आहेत. अशा पद्धतीचे जे आहे हे झालेले आहेत. आणि विजन इंडिया हे सदैव आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण विभागातील जे विद्यार्थी आहेत त्यांचे, कारण आम्हीसुद्धा एकदम अत्यंत आपल्यामधूनच ग्रामीण भागातूनच दिल्लीमध्ये गेलेले आहेत. आम्हीसुद्धा तयारी करत होतो. आम्हाला ज्या पद्धतीने आपल्याला अडचणी आलेल्या आहेत, आपल्याला खूप म्हणजे अडचणी आलेल्या आहेत, त्या अडचणींमधून आपण जे आहे की पुढचे येणारी पिढी जी आहे त्यांना काहीतरी मार्गदर्शन करू आणि जे आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी आपले महाराष्ट्रीयन निवडू, या एका उद्देशाने जे आहे की आम्ही जे आहे की केलेलं. आणि एकच नाही, आपलं नुसतं नाव महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचं फक्त देशातच नाही, विदेशामध्ये पण जे आहे की नाव जावं, ही जे आहे की एक आपली चळवळ घेऊन जे आहे की आम्ही दिल्लीमध्ये जे आहे की काम करत आहोत. आतापर्यंत जे आहे की 400च्या वर विद्यार्थ्यांनी खूप सक्सेसफुली जे आहे की वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये आहेत. आता आमच्याजवळ सर्व बेसिक म्हणजे दिल्लीमध्ये गेल्याच्या नंतर इथला दिल्ली का म्हणतो आम्ही, दिल्ली इज नोन ॲज द ब्रीडिंग सेंटर फॉर UPSC. ब्रीडिंग सेंटर दिल्लीमध्ये जे आहे की जम्मू काश्मीरमधून असेल, कन्याकुमारी असेल, इकडे नॉर्थ ईस्ट कांडला पोर्ट ते बांगलादेश बॉर्डर, याच्या प्रत्येक विभागातला जो कोई स्टुडंट जे आहे की तिथं येतो, तिथं तयारी करतो. आणि त्याला जे आहे की एक हे जे UPSC आणि आहे की सेंट्रल सर्व्हिसेस आहेत आणि त्यांना सेंट्रलचं जे आहे की एक त्यांच्यामध्ये फिलिंग तयार होते, एक वातावरण तयार भेटते. आणि जे आहे की त्या वातावरणामधूनच जे आहे आपण काय कुठं कमी आहोत, कोणत्या याच्यामध्ये कमी आहोत, आपला स्वतःला आपल्यामधले काही न्यूनगंड असतील, काही चुका असतील, त्या जे आहे की आपण दुरुस्त करण्याचा त्या वातावरणामध्ये जे आहे की राहून जे आहे की आपण प्रयत्न करतो. त्यामुळे जे आहे की दिल्लीमध्ये जे आहे की एक वेळेस तरी जे आहे की आपला पाय लागल्याशिवाय मॅक्झिमम विद्यार्थी जे आहे की आतापर्यंत UPSC झालेले नाहीत. तिथं स्टडी मटेरियल आहे, तिथं सर्व फॅसिलिटी. आता पहिल्यांदा 2008मध्ये ज्यावेळेस आम्ही स्थापन केलं त्यावेळेस आम्हाला अशी उणीव जाणवली की आपले मेन जे लायब्ररी स्टडी रूम कन्सेप्ट आपल्या इकडे म्हणजे महाराष्ट्रात होते, पण दिल्लीमध्ये एकही नव्हतं. आम्ही सर्वात सुरुवातीला जे आहे आमचं पूर्ण इंडियन एक्सप्रेसमध्ये जे आहे की कंप्लीट आर्टिकल आलेलं आहे, तुम्ही वेबसाईटवर आमच्या जा, त्याच्यावर सर्व कळून जाईल. तर इंडियन एक्सप्रेसनी एक्सक्लुझिव्हली केलं की आम्ही एक चळवळ चालू केली, स्टडी रूम कन्सेप्ट. आणि स्टुडंट पहिले काय करत होते की पहिले स्वतःच आपले पुस्तकं आणायचे आणि स्वतः वाचायचे आणि चालायचं. आज आमची लायब्ररी जे विजन इंडिया लायब्ररी एकदम लकीएस्ट लायब्ररी म्हणून जे आहे की करतात. आणि तर जे सुद्धा आमच्याकडे जे आहे की त्यांच्या ज्या प्रीमच्या काळामध्ये त्या लायब्ररीतच बसून जे आहे की स्टडी केलेली आहे त्यांनी. ठीक आहे, तर अशा पद्धतीची सुविधा. त्यानंतर दिल्लीमध्ये येणारा जो महाराष्ट्रीयन जो विद्यार्थी आहे त्याला दुसरं प्रॉब्लेम काय असते की तिथं जे आहे खाण्याचं जे प्रॉब्लेम आहे, जेवणाचं जे अडचण आहे, राहण्याची जे सोय आहे, याच्यामध्ये सुद्धा त्याचं वेळ जाते. काही असे स्टुडंट बघितलेले आहेत मी मध्ये जे आहे की जे मध्ये त्यांना ज्यावेळेस मेन्स देत होते त्यावेळेस त्यांना डेंग्यू झाला. आणि डेंग्यू झाल्यामुळे जे आहे की ते मेन्स एक्झाम देऊ शकले नाही आणि एक 1.5 वर्ष जे आहे की त्यांचं वाया गेले. आणि दुसऱ्या तिसऱ्या 2 अटेम्प्ट, एक अटेम्प्ट गेल्याच्या नंतर माणसाचं 2 वर्ष कमीत कमी जे आहे की वाया गेल्यासारखं जाते. त्यामुळे अशा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आमच्या सर्व अनुभवातून आलेल्या आहेत त्या गोष्टीवर आम्ही जे आहे की मात केलेली आहे. आणि आमचा महाराष्ट्रीयन स्टुडंट जर आला, आमचा एकच एम जे आहे की आमच्याकडे यावं. आम्ही त्यांना आम्ही सांगत नाही की 100% आम्ही कुणाला तरी IAS बनवणं किंवा हे करणं असं कोणीच क्लेम करू शकत नाही. आम्ही जे आहे की तुमची मेहनत करण्याची तयारी आणि आमची जे आहे की आमचे मार्गदर्शन, आमचे टीम इंडिया विजन इंडियाचं जे आहे की मार्गदर्शन हे जर हे करून गेलं तर यश तुमच्या नक्कीच याच्यामध्ये आहे. आता सध्या करंट UPSCचा ट्रेंड कसा आहे, UPSCमध्ये 1979मध्ये जे आहे की व्यापक रूपामध्ये जे आहे की त्यावेळेस बदलाव झाले होते. त्यावेळेसच्या विद्यार्थ्यांना जे आहे की 3 अटेम्प्ट्स जे आहे की देण्यात आले होते. त्यानंतर म्हणजे आणि 1 वर्ष पहिले जे आहे की त्यांना नोटिफिकेशनमध्ये कळवलं होतं की नेक्स्ट जे आहे की 3 वर्षाच्या नंतर जे नेक्स्ट 79मध्ये आम्ही चेंज करणार. त्यानंतर UPSCमध्ये 2011मध्ये जे आहे की
चेंजेस करण्यात आले. आणि चेंजेस काय करण्यात आलेले आहेत? चेंजेस करण्यात आलेले आहेत की पहिलं एक ऑप्शनल विषय जो होता तो प्रिलिममध्ये होता. आता ते वगळून जे आहे की त्यामध्ये CSAT सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट आणि जनरल स्टडीजचा पेपर एक कॉमन प्लेईंग फील्ड म्हणून करण्यात आला. आणि त्यावेळेस आम्ही बरीच चळवळ केली. इवन मी पार्ट ऑफ दिस त्या चळवळीचा होतो. मेन लीडिंग ज्यावेळेस जे फायनल निगोशिएशन झालं DOPT सेक्रेटरीसोबत आणि जे अनाऊन्समेंट झालं, ऑर्डर निघाली 2014मध्ये 12 फेब्रुवारी 2014ला, ज्यावेळेस UPSCने जे आहे की जे बदलाव जे आहे, कारण आम्हाला ज्यावेळेस कळालं की DOPT सेक्रेटरी जे आहेत म्हणजे कार्मिक विभागाचे सचिव, UPSC जे आहे की कार्मिक विभागाच्या अंतर्गतमध्ये प्रशासकीय देखभालाखाली येते. तर कार्मिक विभागाचे जे सचिव आहेत ते, त्यानंतर जे कन्सर्निंग मंत्री आणि त्यानंतर जे आहे की UPSCचे कमिशन, या तिघांनी जे आहे की मिळून जे आहे की डिसिजन घेतलं. आणि ते जे आहे त्यावेळेस निवडणुकासुद्धा होता, पॉलिटिकल तुमच्या सर्व स्टुडंटचं प्रेशर आलं देशभरातून आणि त्यानंतर जे आहे की ते अनाऊन्समेंट झालं. त्यामुळे आमचे विजन इंडिया आम्ही हमेशा स्टुडंटच्या हितामध्ये, आणि त्याचा फायदा असा झालेला आहे की 2 अटेम्प्ट्स जे आहे की स्टुडंटला भेटले. पहिल्यांदा इतिहासामध्ये जे आहे की 2 अटेम्प्ट जे आहे की त्यांना प्रेशराईज करून जे आहे की घेतले आणि त्यानंतर बरेच बदलाव चालत आहे. आतासुद्धा चांगल्या टॉप लेवलवरती काय चालू आहे की UPSCमध्ये जो करंट जो स्टुडंट जे येत आहेत म्हणजे यंग इंडियाला जे आहे की जास्तीत जास्त प्राधान्य देत आहे. आता यावर्षी जी टॉपर जे स्टुडंट आहेत तिनं ते 22 वर्षाची, तिनं पहिल्या अटेम्प्टमध्ये, त्यानंतर आथर जो आहे हा 23 वर्षाचा. याच्यामधून जे आहे की हे जे आहे की जेवढं एनर्जी आणि जेवढं टॅलेंट जे आहे की जास्त देऊ शकतात, जेवढं त्यांचं एन्थुजियाझम देऊ शकतात, तेवढे जे आहे की जे जास्त म्हणजे एजचे जे स्टुडंट आहेत तेवढं नाही. त्यामुळे जे आहे की आणखीन जे आहे की मोर अँड मोर जे आहे की जास्तीत जास्त युवक जे आहे, युवक वर्ग हे कसं UPSCमध्ये अट्रॅक्ट होऊन पहिल्या अटेम्प्टमध्ये, सेकंड अटेम्प्टमध्ये होईल आणि तसा एक टॅलेंट जो आहे की पूर्ण देशाला भेटेल, यासाठी सुद्धा जे आहे की उच्चस्तरीय जे विचार जे आहे PMO असेल, DOPT असेल, या ठिकाणी जे आहे की सध्या चालू आहे. आता गेल्या वेळेस जे आहे की जे स्टुडंट झालेले आहेत महाराष्ट्रीयन वगैरे, त्यामध्ये सुद्धा मॅक्झिमम जे आहे की युवक वर्ग जे आहे की यंग जनरेशन जे आहे, फर्स्ट अटेम्प्ट्सवाले, सेकंड अटेम्प्ट्सवाले जे आहे की यांनी झालेले आहेत. आता सध्या जे काही बाकी आपल्याला सांगितलेलंच आहे UPSCच्या बद्दल, कसं टेक्निकली आणि विषयानुसार जसं तयारी करायची. आता जो नवीन छोटासा मी इथे हे सांगू इच्छितो की पहिला आमच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही UPSCची तयारी करत होतो, 2000चा काळ असेल तो, 2000च्या काळामध्ये जे आहे त्यावेळेस अटेम्प्ट्स 4 अटेम्प्ट्स होते आणि बाकी असं काही रिलॅक्सेशन नाही. आणि ज्या वॅकन्सी होत्या 300 ते 400 वॅकन्सी होत्या. आज जे आहे की 1200च्या जवळपास वॅकन्सी आलेल्या आहेत. त्यावेळेस असं हे नव्हतं, कॉम्प्युटर नव्हतं किंवा सोशल मीडिया नव्हता किंवा काही नाही. तर आज आपल्याजवळ सर्वच भेटते. आज आपल्याजवळ तुम्ही काही टाका इंटरनेटमध्ये, समजा गुगल बाबाजवळ काही विचारा, तुम्हाला सर्वच उत्तर देऊ शकते. त्याचा प्रॉपर उपयोग जे आहे की तुम्ही UPSCच्या तयारीसाठी करून घेतला पाहिजे. व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअप नेहमी ऑनलाईन राहण्यापेक्षा जे आपला एखादा ग्रुप जे आहे हे करून जे आहे त्याच्यामध्ये स्टुडंटनी जे आहे की एकमेकाशी कम्युनिकेट करून चांगला एक ग्रुप तयार करून वेगवेगळे डिस्कशन जर केलं तर एक चांगला फायदा जे आहे की होऊ शकतो. इंटरनेट आहे, ट्विटर आहे, जे या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, कारण आता जग असं खूपच जवळ आलेलं आहे. आपण एका मिनिटामध्ये जे आहे की एखादी गोष्ट जी आहे की व्हायरल करू शकतो, जगामध्ये ती गोष्ट पोहोचू शकतो. पहिले अशा टाईपचं जे आहे की हे नव्हतं. हे तुम्हाला भेटलेलं एक हे आहे, याचा पुरेपूर जे आहे की आपण उपयोग जे आहे की करून घ्यावा. तर महाराष्ट्रीयन स्टुडंटनासुद्धा इथं काही म्हणजे जास्त हे करण्याचा गरज नाही. यावेळेस काही स्टुडंट जे आहे की आपलं रँकिंग जास्त नाही आलेले आहेत, टॉपमध्ये जास्त नाही, 1, 2, 3 जे आहे की टॉप 100मध्ये 4-5 स्टुडंट्स आहेत, बाकी असं नाही आहे. तर माझं आपल्याला एकच हे म्हणणं होतं की आपण पूर्ण तयारी करा. आपल्याला जो काही मार्गदर्शन लागेल, आम्ही दिल्लीमध्ये आहोत आणि पूर्ण जे आहे की आपल्याला हे सहकार्य जे आहे विजन इंडियातर्फे जे आहे की आपल्याला भेटेल. आपल्याला फक्त जे अटेम्प्ट्स वगैरे जे दिलेले आहेत विद्यार्थी, यांनासुद्धा जे आहे की जर काही लागत असेल, मार्गदर्शन लागत असेल, ते सुद्धा जे आहे की आम्ही हे करू इच्छितो. तर माझं जाता
एवढंच आपल्याला म्हणणं आहे. एक छोटंसं वाक्य सांगतो. कौन कहता है आसमान में छेद नहीं हो सकता, कौन कहता है आसमान में छेद नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. आणि आपण एक पत्थर जे आहे की तबीयत से उछाला, जरूर जे आहे की तुम्हाला यश भेटेल, हमखास भेटेल. आणि तुम्ही फक्त आपला आपल्या गावाचंच नाही, आपल्या आईवडिलाचं नाव जे आहे की पूर्ण देशामध्ये विदेशामध्ये जे आहे की रोशन करून एकापेक्षा एक जे आहे की ब्युरोक्रॅटचे जे आहे की स्टील पिलर ऑफ द कंट्री जे आहे की तुम्ही बनवू शकता. माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि आमचं विजन इंडिया हमेशा 24 तास तुमच्यासाठी खुलं आहे. आणि जे काही समस्या असतील तुमच्यासमोर तुम्ही या. मी आहे, मॅडम आहे, आमचं पूर्ण विजन इंडियाची टीम आहे. आणि आता आपण सर्वां जे आतुरतेने जे वाट बघत आहोत ते आहेत आजचे जे टॉपर आहेत. हे अथर अमीर जे आहेत, हे एकदम कमी एजमधून मी जशा पद्धतीने सांगितलेलं आहे 23 वर्षामध्ये त्यांनी 22व्या वर्षीच पहिल्यांदा ज्यावेळेस ग्रॅज्युएशन होतं त्याच्या 6 महिन्याच्या इंटर्नशिपमध्येच दिल्लीला आले होते ते. आणि त्या पिरियडमध्येच त्यांनी तयारी केली आणि ग्रॅज्युएशन संपल्याच पहिल्या अटेम्प्टमध्ये जे आहे की त्यांनी UPSCचं फर्स्ट अटेम्प्टमध्ये जे आहे की पास करून केलेली आहे. त्यांना विशेष अभिनंदन. त्यावेळेस त्यांना इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस भेटलेली आहे. सध्या ते अंडर ट्रेनी आहेत लखनौमध्ये. आणि त्याच्यानंतर जे आहे की त्यांनी सेकंड अटेम्प्टमध्ये जे आहे पूर्ण एवढा जीवापाड सर्व्हिसमध्ये असतानासुद्धा जे आहे की त्यांनी तयारी करून जे आहे की भारतामधून सर्वोच्च सेकंड रँक जे आहे की त्यांनी हे केलेलं आहे. ते डिस्ट्रिक्ट अनंतनाग येथील असून त्यांचे वडील वगैरे जे आहेत की एक सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. तो पहिले काही दिवसापूर्वी तुमच्यासारखाच खाली बसत होता, आज इथं बसलेला आहे. आज तुमच्यामधलाच आहे तो. बस त्याचे एक शेअर, त्याचे जे आहे की त्याचं एक्सपिरियन्स, त्याचं पेन, त्याचं जे एक्सपिरियन्स जो आहे आणि त्याची एक सक्सेस स्टोरी कशी आहे, एका तुमच्यामधून येऊन जे आहे की इथं बसलेला आहे, याचं मागचं रहस्य काय आहे, कशा पद्धतीने त्यांनी तयारी केलेली आहे, त्याच्याजवळ काय असं काही वेगळी दैवी शक्ती किंवा असं काही नव्हतं. फक्त मेहनतीच्या जीवावर, फक्त आत्मविश्वासाच्या जोरावर, फक्त जे आहे की प्रॉपर टाईम मॅनेजमेंट आणि प्रॉपर जे आहे की त्याचं युटिलायझेशन जे आहे सर्व रिसोर्सेसचं एकत्रित करून त्यानं जे आहे की आज यश मिळवलेलं आहे. ते मी त्यांना आज आमंत्रित करतो. आय वेलकम अतर आमिर जी टू गिव स्पीच. मे बी आपको कुछ समझा नहीं होगा, आप आइए थोड़ा शेयर कीजिए. और हमारे महाराष्ट्र के जो स्टूडेंट हैं जो आपके जैसे ही बने, आपके कदमों पे चले और आपके जैसी ऊंचाइयाँ जो है कि पार करे. एकदा अथर आमिरला जोरदार टाळ्याने स्वागत करा त्यांना. फर्स्ट ऑफ ऑल मराठी तो मुझे आती नहीं है, सो हिंदी या इंग्लिश, विल दैट वर्क? Okay, by the way, how many of you understand English well? So most, how many of you don't? Okay, so I'll try to make a mix up too. There Sanjeev Rathod ji, Shalini ma'am, Atish Mathur sir, and other faculty members here, Amir Saab. First of all, and of course all of you, first of all a very warm good evening from my side to all of you. And thank you so much for coming here, and thank you so much for inviting me. It's a real privilege and it's a real honor for me. There are few things that I would like to share with you, my own experiences, my own, part of the story through the process of this examination. And I hope that at the end of this discussion, we have some of the interaction. I would like to have some of the questions from your side as well. I would start with a simple question. The question is, why is this examination special? Why is UPSC Civil Service Examination so prestigious? Is it because it's difficult? Is it because there are too many people appearing for this examination and there are very few seats, very limited number of seats? What's it that makes this examination that prestigious? So I guess many of you would have some answers, and I'm sure that I won't be able to hear you this time. But there's one thing that I want to tell you, that it's not the difficulty, it's not the scale of the examination which makes this
this exam prestigious. It's the opportunity and the platform that you get once you clear the examination that makes this examination special. The kind of work you get to do as a civil servant, as an IAS officer, or as an officer of union government, the kind of work you do, the diversity of the work, that you have, and the kind of impact that your work has on the country, on the society as at large, that is what makes this examination special. Before going further, I want to make one thing very clear, that whatever we say about this examination is not the examination. This is not the career. This is not the only option. When it comes to other services, other professions, be them in law, be them in medicine, be them in engineering, entrepreneurship, whatever you talk about, all those professions are equally important as well. They're equally needed as well. So my first point here is that if you want to write this examination, it should not be because there's huge craze behind this exam, there's huge, fan following or something, whatever you call it, or you saw somebody, an IAS officer, you saw him in a Lal Batti or something. It's not that, which should attract you towards this examination. It should be your passion and your own, understanding of the service that should drive you towards it. And besides that, if you want to be a writer, there's no reason why you shouldn't be. So if your passion is playing, that's the best thing that you should be doing. So the first and foremost thing that I want to put it here is that the profession per se is not important, the passion is very important. So wherever your heart lies, whatever you yourself want to do, not your parents or somebody else, you should try to do that. Okay? So that's the first thing. Now coming back to the civil services, and I'm sure that you have been listening to a lot about civil services, both in English, then in Hindi, as well as in Marathi, and I missed most part of it because they did talk in Marathi as well. But there's one thing which I think is very important, that is understanding the profession and this examination very well. So this is how I put it. There are three things, whatever you talk about, whatever your examination you clear, there are three things which are very important. The first thing is what is this thing? So when we apply that to civil services, the question would be, what is this examination all about? What is this civil services per se all about? Okay, that's the what part of it. Then comes the another part, that is how to clear this examination, how to do well in this examination, right? So that is so first we had what, then we had how. Then there is a third part, which I think is more important than the what and how itself. That is why, okay? Why to appear in this examination? This is with which I started my speech in the first place. So as aspirants, it should be very, very clear to us. Why do we want to come into the civil services? Why do we want to appear in this examination? The understanding and a good and reasonable answer to this question, why, to yourself, becomes the biggest source of our motivation. If we are able to understand and we're able to convince ourselves that our goal, our reason, for appearing in this examination is not simply to get an IAS tag, but to make a larger difference that this service can enable us to do. So that motivation, that convincing yourself should be the first part. It should be the starting point of your preparation. So what I want all of you to do is not take 30 seconds, not even say 30 minutes, take even 30 days, but try to convince yourself why is it very important to you to appear in an examination like IAS examination. Why is it very important for you to become an IAS officer or an officer of central government? So why
to come in this service in the first place. That should be the first point. That should be the starting point. That should be the starting point of this marathon. Now, all of you would definitely be knowing about this fact that as a country, as a nation, we are at a very, very crucial juncture of time. I say it time and again, I say it very, very often, that probably, in the whole history, the time that we have right now, these 5-10 years, how we shape our policies, how we execute our programs, how we behave as a society, how we behave as students, as citizens, that's going to define our destiny for the next 50, next 100 years to come. Globally, people include India in one of the emerging economies, one of the growth, that this is one such country which is growing so well, which is growing continuously so well. And there are a lot of opportunities. The world, the different countries in the world, different corporations across the world, they have an eye. They say that here is this country which is full of potential. So that potential that we have is because of a number of reasons. One such reason is that we are a very young country. You know that more than 65% of our population is below 35 years of age. And if you look at the standard youth group, around 28% of our population is somewhere less than 24 years. So being a young country on one hand, at the same time, a country with very strong democratic credentials. Every year, every 5 years, we have the largest democratic exercise in the world. Say we have transitions in government. I think it was unimaginable. It's unimaginable still to most of the world. How smoothly transition occurs from one, party to another party in India. At the same time, if we look at, our judiciary, it's one of the most independent and one of the most powerful judiciaries in the world. And look at our civil society. Few years back, if we talk about issues like, LGBT issues or women rights issues, probably the voices were very feeble. They're very small voices. But now we see there are strong voices. From every corner of the country, you hear more about rationality. You hear more about how to improve the country, how to improve the society, how to improve the way we live, how to improve the relationships that we have with each other between different communities, different religions, different cultures. That power that the civil society has got in this country, it's again incredible. It's again unprecedented. But at the same time, our story is not only, the brighter story only. There's another side of this coin as well. We are a country which is facing some of the biggest challenges in the world. We have the largest illiterate population in the world. If you look at our parameters in, maternal mortality rate, infant mortality rate, that's very, very high. We have been talking about, immunization program. Still, we have reached our best, but yet only 68% of our children, they get due immunization. Not only that, look at the women issues. If you look at the labor force side, it's hardly some 28% of our women. Labor force participation rate of women is hardly 28%, when it's more than 82-83% for men. Look at the political representation. In our parliament, hardly 11% of women. In our states, hardly 7% of legislators are women. When we have almost half of our population, half of our female population. So at the same time, this country is also the country of inequities. More than 22% of our population live below poverty line, which is not a generous poverty line. Poverty line defined in such a way that, is a bare minimum. So at least there is, more than 1/5 of our population who live below that
who live really in subhuman conditions. So amidst this all comes the role of people like you and me. Somebody who is a student, somebody who aspires to be a civil servant, and somebody who is about to become a civil servant. So that role is like the role of a catalyst, is the role of an agent of change. Okay? So this service, it does not make us part of a problem. It helps us become part of a solution. So today we see problems around us, and I enumerated a number of them in front of you. And you also, if you just close eyes for 2 seconds, you will come up with hundreds and thousands more. Now is this a service where you stop complaining. Your job is not to complain. Your job is to find those solutions. And then one of our teachers here spoke about democracy, as well as some of the pillars of democracy. Then the civil service provides us this opportunity to become face of our democracy. So as a common man, as a common person, you don't have an access probably to minister or prime minister. Say if you have a problem, you don't go to a minister straight away. You go to the nearest, to the immediately accessible civil servant that you have. And in our districts, we have a district collector. So when we talk about government, the civil services and civil servants, they embody it. They are the government in front of us. And that shows how important and how incredible this service and this opportunity is. You may have read about so many officers who have done so wonderful in their career. You may have also read about many officers who have done not so good in their services, in their careers. But at the same time, it's important to understand the position and the role or responsibility that we have. I'll give this example of a chemical reaction. How many of you are chemistry students or ever have read chemistry? Okay, many of you. In fact, some of you might have read some basic small chemical reaction in your school time as well. See, in a chemical reaction, there are two sides. One is, we call it a product side, the reactant side, and the other side we have products. Okay, so there's a product A and product B. They react. There's a reactant A and reactant B. They react to form a product. Okay, so hydrogen and oxygen, they react to form water. This is standard chemical reaction. But there is one more important part of a chemical reaction. That's an agent called a catalyst. Okay? So what a catalyst does is, it helps to accelerate the reaction. It helps to hasten the reaction. How many of you have heard of enzymes? We have enzymes in our body. Okay? Enzymes are nothing but catalysts. So the role of a catalyst, there's a similar role is that of a civil servant. So you don't drive a bus, okay, but you ensure that public transport is well and efficient. You don't teach in a class, probably in a school, but you ensure that the quality of education that is in our schools, that is good. You're not a doctor, you don't treat patients, yet your job is to ensure that our hospitals function well, our doctors treat our patients well. So that is the role of a catalyst. Now, moving further, I will straight away try to come towards the examination part. I think that may be probably the major reason why you are here. So initially, as I said that, about this examination, I think that there are three things which are very important. First thing, I spoke about the why part of this examination. So
So, and I had a reason to tell you all about, why civil services, why I try to come into civil services. The reason being that if you are motivated enough, if you have strong reasons, then whatever hard work you put, that is not hard work to you. That is fun for you. आपको मजा आता है फिर वो काम करने में. Okay? That is why it's important in the first place to convince yourself that why you want to join the civil services. Right? That's first thing. Now, second is, it is also very important to understand the examination well. Okay? What does this examination want from us? Now, as you know that this examination has a reputation of its own. UPSC has maintained the standards of integrity which are unparalleled. We probably, I don't think we have any other such institution which has maintained the fairness, impartiality and integrity to this level, to this standard. Now, this examination is not arbitrary. They don't just ask you anything. They don't just, test you anything. It has a well thought out format. The questions they ask, a lot of mind goes into those questions. And the way they evaluate our answers, a lot of mind also goes into that evaluation process. So it's very important for an aspirant to understand the examination well also. So what do I mean by understanding the examination? By understanding the examination, I mean, first of all, downloading the notification from UPSC website, then going through each and every portion of the syllabus which is given in there. As you know that there are 3 stages of this examination. Initially you have preliminary examination, then comes the main examination, and finally we have a personality test. So now there's a syllabus which has been prescribed for the preliminary examination. There's another syllabus which has been prescribed for the main examination. And then there are also certain requirements which have been put forward when it comes to personality test. So read these things well. And then try to digest them. What's it? So prelims mein kya hai? You have some so-called static portions, your history, your geography, some portions from polity, you have economy as well. Then you have the very important current affairs portion, which in fact now has become almost the 60-70% of your preparation from the current affairs. Okay. Try to identify those topics. Try to make sense out of the syllabus that you have. Then it's also important to try to relate to those things. For example, you might know that these days art and culture has become a very popular portion when it comes to UPSC paper 1 as well as mains paper 1 as well as in preliminary examination. Art and culture is pretty much popular these days. I don't think it was so popular a few days ago. Now, I have met many of my friends who would say, यार ये क्यों? मतलब बहुत मुश्किल portion लग रहा है. इतना पुराना, this and that. Why should too much of focus or energy go into something like art and culture? Then, if you actually think for a while, and if you try to understand what is the importance of art and culture, it's actually about our identity, who we are, what this country is. It's about our name. It's about our story. There's this person called James Lovelock. He said that who you are. So there was this question, say who you are. He says, who I am depends on the story to which we belong. So we belong